हरि ओम श्रीहरिगुरुनारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जहुनुकन्या प्रवाहवत् नारायणं नमस्कृत्य चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्ही महाभारतांतो वनपर्वांतो ಎದ್ದೋಳು ಸಾವಿತ್ರಿ ಸತ್ಯವ ನಾಲ್ ಕಾಣಿ ಸಕಟ್ ಪಳೈಲೆ ಯುಧಿಷ್ಠಿರಾನ್ ಮಾರ್ಕಂಡೇಯ ಋಷಿಲೆ ನಿಮ್ಗುಚ್ಚ त्या वेळाक जनमेजयाक उडगा सेत्ता कसं म्हळ्यारी लोमशानांनी धर्मरायान उल्लयिल विषय म्हाका एक उडगाचो आयलो वैशंपायन ऋषी लोमशान इंद्रान त्या म्हळ्यार तेदन अर्जुन येवन जायनी हांगे लोट तेदनाच वेळाचो एक विशय ताका उडगाचो आयलो जनमेजया तो निमगिता इंद्रान युधिष्ठिराक सांगिल कसं घुसवे युधिष्ठिरा तुका मनांत कसले भंय आसवे कसं भंय तुका हांग दुखून पार्थो स्वर्ग आयलो न्हय आतां वापस तुगेलो येता तो तेदन तुका कसले एक मनांत भंय आसले सांग तेदन हांव ताचे परिहार सांगता म्हूण ते भंय कसले म्हूण आतां जनमेजया जावका वैशंपायन लिमगिता इंद्रान युधिष्ठिराल मनांत भंय आसवे तुका कसले विशयांत म्हूण काजल्यार युधिष्ठिरा कसो भंय आशिल्ले अर्जुनाला तर रापची जन रपता तसलो विरादी वीर जगत्यांत कोणेय ना असलो रेकलो कर्ण म्हूण म्हणल्यार पुरे जना गोत्तशिल्ले पळय तशें कर्णाल विशयांत कसले भंय आशिल्ले जाल्यार युधिष्ठिरान कोणा लागीं सांगनाशी मनांत तूं हेचन करूं कारण कसलें इंद्राक कशें कळ्ळें ह्या पुराय भंय आस म्हणून कडेरी वैशंपायन ऋषी ताका एक वनपर्वांतूची उपपर्व एक कुंडलहरण म्हणलेले एक विशय म्हळ्यार पांडवांक गेले वनवासाचे 12 वर्ष जाल्ले 13 वर्ष सुरू जाला कडे इंद्र पांडवांक बरें जेवका म्हळ्यार आशेन कर्णा लागीं ताका जन्मतः कर्णकुंडल कवच आईल न्हय जन्मतः शिशु आसतनाची तागेले जन्मा ओटो आयला तशी त्या एक घेवका त्या आस तितली काळ कर्ण सलवाच्या कोणाकय जायना म्हणून गोत आशिल्ली न्हय तशी सुर्याक ह्या विशय गोतना म्हणना कळ्ळें जाल्यार हो कसो करता सूर्यो कर्णाक स्वप्नांत येता आनी सूर्य एक ब्राह्मणाल रुपारी स्वप्ना येता आनी कर्णा सांगता कर्णा हांव एक तुका विशय सांगता तूं म्हळ्यार म्हाका मस्त प्रिती देखून सांगता कसं म्हळ्यार इंद्र पांडवांक बरी करका म्हूण म्हणल्यार उद्देश इंद्र आसता त्या वेळार पार्थू तागेलो अंशजू म्हणटना तो खंयची एक ब्राह्मणाल वेश जेव घालून येवच्या पुरो कपट वेशधारी जावन येवन तुगेल्या कर्णकुंडल कवचनी निमगिता म्हूण म्हणलेले विशय म्हाका गोतस तूं दानशील म्हणलेले इंद्राक गोतस मान्य सगळे जगत्या गोतस आनीक कसं म्हळ्यार कोणेय एक चांग मनीस तांतूय ब्राह्मण आयलो म्हूण जाल्यार तो कसल याचन करता दिवेत्वे ताका ते सत्पात्रवे म्हूण आलोचन कराशें दीत न्हू तूं तशें चाव न्हू पळचेरडा ब्राह्मणाल विशयान तुका पार भक्तेस म्हूण म्हणलेले खातीर इंद्र ब्राह्मणाल वेश घालून कवच कुंडल घेवच्या पुरो जाल्यार दिवनुका तूं कळ्ळें जाल्यार ताका भक्तीरी आदर सत्कार करी जाल्यार कर्णकुंडल मान दिवचें नज म्हूण स्वप्नांत येवन सांगलें कळ्ळें कडेरी सांगतना आनीक कसं म्हणटा म्हळ्यार पळय हांव तुका कसले खातीर सांगता म्हळ्यार तूं फक्त न्ही तुगेलें कर्णकुंडल कवच काण इंद्रा दिल्लें म्हूण जाल्यार तुगेलें आयुश्य क्षीण जाता आनी तुका मृत्यू येता कळ्ळें तुका गोतना तुगेलें शरिरा ओटू तूं जन्मा येतना त्या कर्णकुंडलनी कवच आयला
ताजें महत्व कसं म्हण तुका गोतना तशें न्हू दिवचें वचूं नको कोणाकय म्हूण म्हणटा कळ्ळें. आनी एक कसं म्हळ्यार ताजें रहस्य कसलें म्हळ्यार त्या कर्णकुंडल आनी कवच कितले काळ तुगेले आस ते दोळते तुका कोणाय युद्धांत वध करूं जायना. तुगेले प्राणच त्या कवचांत तस म्हूण येता तशें न्हू तूं कोणाकय दिवच्या मात्र वच्चू नका. अमृता निमती जेल्लेलें तें अमृतमय जावन आशिल्लें कवच कुंडल तें म्हूण म्हणटा. तेदना सूर्याला उत्तर ऐकून कर्ण आश्चर्य जाता की स्वप्नांत तुची सूर्य ब्राह्मणाला रुपार आयला. कर्ण निमगीत की तूं कोण इतले मोगार मेगेले या पळय विशय सांगता जाल्यार ब्राह्मण वेश धारे करून येयला जाल्यार कोण तूं तेन्ना सांगता हांव सहस्रांश म्हळ्यार सूर्य सहस्र किरण आसा म्हणून तशी हांव वात्सल्यान तुका हें सांगता अशें हांव सांगिल्लें तशी करी कडेन तो सांगता हो सूर्यदेवूची मेघ लागी उल्लोच आयला म्हणजे आजी पशी श्रेश्ठ कसलें स्वे म्हणटा म्हाका कसलें वायट चितवे ना न्हय जाल्यार हांव एक उत्तर सांगता आयक कसलें म्हळ्यार पळय तूं हांव एक मेगेलें हें व्रत हें कसं न्ही कोण खंयच्या वेळार येवन कसं निमगेल्यार दिता दानव्रत म्हणचे हाका तूं आतां तें दानव्रता दुखून म्हाका यो म्हण म्हाका सांगू नका कळ्ळें. हांव मेगेलें हें जन्मतः धरलेलें व्रत आनी हें दानव्रतांत हांव कितलें निश्ठ्यार दान करता म्हळेलें सर्व लोकांकय गोत्तस कळ्ळें. तांतूय ब्राह्मणान मेगेल्या येवन मेगेले प्राणू निमगेल्यार हांव दिता म्हळेले विशय पुरो जना गोत्तस तशें हांव न्हू तूं म्हाका हें दानव्रता दुखून हांव म्हाका तशी मंत्र तूं सांगच्यानच. आतां एकच वेळे इंद्रानाची पांडवांगेल खातीर ब्राह्मण वेश धारण करून येवन मेगेल्या कर्णकुंडल दिवका कवच कुंडल दिवका म्हणलेलें भिक्षाटन केल्लें म्हणजे हांव दिताचें दिता ना नतला रे तीन लोकांतूय हांव दानशूर म्हणलेलें किर्ती वाडल्या पळय ताका कळंक येतात तशें हांव न्हू हांव दिना अशी राबना म्हाका कसं न्ही म्हळ्यार मेगेलें किर्तीचें रक्षण प्राणारक्षणाचे विशय ना म्हाका. दान निमगेलेल्ले ब्राह्मणाक कर्णान दान दिनी कसं का दानशूर म्हणल्यार पूर्ण ताजी तितली व्हड लज्जी अपकिर्ती म्हाका कसं तशें हांव खंडीत दिवचेची म्हूण सांगून तो म्हणटा कळ्ळें. तशी किर्तिमंत जावन नाशिल्लो स्वर्ग सुख पावता किर्तीहीन जावन नाशिल्लो नाश पावता तुका गोतना मे तशी हांव अपकिर्तीन तूं आसच्याक कांय कुशी पावना म्हूण सांगून तो सांगता आनी म्हणटा कसलेंय जाता मेगेलें व्रत कसं म्हळ्यार कोण केन्ना येवन निमगेल्यार दान दिता अन्येक मेगेलें पण कसलें म्हळ्यार मेगेल किर्ती केन्नाकय हांव राखून घेता म्हळ्यार म्हाका केन्नाकय अपकिर्ती येवची हांव सोडना म्हूण कडेरी सूर्य सांगता पळय कर्णा किर्तीची प्रधान म्हूण लेखल्यार तुका नमगून येयला दुर्योधनाक तुगेले बायल चेडवांक तांकां अहित जत वय न्हय आतां तुका कसलें चेडूण जाल्यार तांकां कोण आसा ते पुरे लेखुका न्हू तुवें तशें शाश्वत किर्ती जावका म्हणल्यार शरीर त्याग करची न्हय न्हय तूं कसो करता तूं आतां कवच कुंडल दिल्ली म्हूण जाल्यार ताजे बदला तूं जीव सोडल्या वरीत न्हय तशें हांव न्हू किर्ती 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 म्हळ्यार तुगेलें जिवना ना नासल्यार तुका ती किर्ती कसल्याक म्हूण न्ही म्हणटरस आनी म्हणटा कळ्ळें जिवंत आशिल्ले जनाक किर्ती जावका वय देह भस्मीभूत जाल्ले नंतर तो बारी दानशूर आशिल्लो म्हणचें तुका काही कळतोय कोण होगळसिला कोण होगळसिनी म्हणून तशें हांव न्हू जीवन आसल्यार मान न्हू पुरय पळय तूं आतां लेखूकय पुरो यो कोण बा म्हाका येवन इतले पुराय विशय सांगच्याक कसले हे दिता म्हणून पळय तूं सूर्योपासन करता म्हाका गोतस तूं मेगेलें भक्त म्हळेले खातीर हांव तुका राखचें मेगेलें काम तशें हांव न्हू हांव तुका रक्षणे खातीर सांगतरस केन्नाय हो मेगेलो परमभक्त म्हाका सदां सर्व काळ सुर्याराधन करता म्हणलेले खातीर हांव तुका सांगिल्लें कितें तशें हांव न्हू कसलेच संशय दवर नाका हांव कसलें सांगलें म्हूण सांगून आनी कसं म्हूण म्हळ्यार ताका एक देवरहस्य येस आतां तें सांगच्या समा वेळ न्हय तुका एक न्हय एक दीस कसं रहस्य म्हणून कळटा तशें हांव आतां तूं एक कसलें काम करता म्हळ्यार हांव सांगिल्लें आयकून इंद्रान भिक्षाटणे येवन तुगेलें कवच कुंडल दी म्हळ्यार तूं दिवच्यानच कळ्ळें. तशें हांव न्हू इतलें एक काम कर तूं जय तुवें हांव सांगिल्लें आयक म्हूण म्हणटा कडेन करून सांगता काय ना ना हांव दान दिना नशी राबचें साध्य ना म्हळेले विशय तुका गोतना हांव
तू गेल मन तशच्या पुरो कसले कर्ण मिगेल परम बघतो म्हाका सोण मिंगड खंयचे देवतेला आराधन तो करना तशच्या हांव ताका चांग जेवची तशी कोरका म्हण तूं वय तूं आतां म्हाका हित जेवचे विशय कसो न्हू मिगेल जीव वंचुका म्हणलेल्या विशयान चंद कोण सांगला म्हाका संशय ना जाल्यार तूं म्हाका दान दिवचें नज म्हूण मात्र सांगल्यार हांव वापस तेची सांगचें हांव दान दिवचे विशयांत म्हाका सरना म्हूण सांगून तशच्या न्हू आनीक तूं म्हाका केन्नाय लेखूं नका कळ्ळें म्हाका मृत्यू म्हळ्यार भंय आसा म्हणून मृत्यू एक न्हय एक दीस पुरजनाक येता तो केदन येता कशें येता सांगचें कोणाचें न्हय साध्य ना म्हाकाय एक दीस मरण आसा तें मागीर म्हाका गोतस मृत्यू भिना हांव जाल्यार अपकिर्तीक भिता फटी मारच्याक भिता म्हाका तें भयंकर जावन दिसतरस मृत्यू पशी चड भंय म्हाका फटी मारचे विशयांत न्ही अपकिर्ती विशयांत तांतूय ब्राह्मणांक हांव खंयचे विशयांत दान दिता म्हूण सांगून भास दिली नंतर हांव केदन कितें सांगलां ब्राह्मणान म्हगेल्या केन्ना येवन कसो निमगेल्यार हांव दिता तशें म्हणटना वापस तांतू परीक्षा करचे विशयूय ना म्हाका शेवचे विशयूय ना फक्त न्ही एक ब्राह्मणान येवन तुगेल प्राणूय जाय म्हाका म्हूण म्हणल्यार हांव दिवच्या तयार आस तशें इंद्रान येवन कवच कुंडल न्ही तुगेल प्राणू दी म्हणल्यार हांव दिता कळ्ळें मॅ सूर्यदेवा तूं म्हगेलो प्रिती दवरलेल्या हांव चिरऋणी जावनच तुका जाल्यार तूं युद्धा विशयान तूं अर्जुनाल वटा हांव युद्ध कोरका त्या अर्जुन म्हाका मारता कवच कुंडलनांतल्या हांव मरता दुर्बल जाता त्या परी तूं लक्ष नाका म्हाका कितलें की अपार शस्त्र अस्त्राचें बल आसा हांव शिकिल्लें कोणा लागीं परशुरामा लागीं द्रोणा लागीं अनेकानेक महास्त्राचे विद्ये शिकलां हांव तशें हांव न्हू पळय म्हगेलें दानव्रत परिपालन करचें सोडी म्हणून मात्र म्हणूक म्हाका मरची पुणी हांव जैत म्हणटा म्हाका हें नाका कळ्ळें सूर्याक आक्का मन बदलायसुच्याक खंडीत साध्य ना म्हूण सांगून कळ्ळें कडेरी जायत तूं एक काम करतवय इंद्रान फक्त न्ही कर्णकुंडल निमगुच्या आयल्यार तूं एक सांग नियमेन प्रदद्याम ते कुंडले वै शतक्रतो पळय तुका कवच कुंडल दान जावन दिता जाल्यार एक नियम म्हूण सांगून मागीर खंयचे एक नियम घाल न्हू ताका कर्णकुंडल दितवय कित्याक म्हळ्यार कर्णकुंडल आशिल्ले तितले वेळू बुलोकान तुका मारच्या कोणाच्यानय साध्य ना जाल्यार अर्जुनाल निमती युद्धांत तूं मोरका म्हळ्यार लाशेन इंद्रू तुगेल्या कर्णकुंडल काडका म्हणूच लेखला ताणें कळ्ळें अर्जुनू विजयी जावका म्हळ्यार इंद्राल एक आशी तशें तूं पळय भक्तीन प्रयत्नपूर्वक जावन ते इंद्राल आराधन करी ताका प्रसन्न करी आनी कर्णकुंडल दिता जाल्यार ताजी विनिमया म्हाका एक मोग अस्त्र दिवका म्हूण सांगून निमका तुवें तेदना इंद्रू खंडीत तुका एक अस्त्र दिता कळ्ळें इंद्रदेवा अमोघाम देही मे शक्तीम अमित्र मिनीबर्हिणीम म्हाका एक शत्रूंक विनाश करच्या जावका आशिल्लें एक अप्रतिहत म्हळ्यार वापस ताका कसले आतां हांव अप्रतिहत म्हळ्यार कशें म्हळ्यार शक्ती आयुधांक दुखून प्रयोग केलेले अप्रतिहत ताका एदूर पार्टीच्यान मारूं जायना तसले एक शक्ती आयुध म्हाका दिवका तुवें तेदना हांव तुका कर्णकुंडल विनिमय जावन दिता म्हण हें एकपुणी सांग तुवें तूं कवच कुंडल दिना दानव्रता भंग येता दिना म्हणल्यार म्हणून तूं म्हणटा जाल्यार दी जाल्यार ताजे बदला एक शक्ती आयुध घे म्हूण कळ्ळें इतलेंय खंय ताका दिशिल्लें म्हळ्यार कर्णाक स्वप्नांतूची कळ्ळें कर्णालें सूर्योपासना म्हळ्यार ती श्रेश्ठ सूर्योपासना कसं म्हळ्यार सकाळीं उठान फनफंतरी ब्राह्मी मुहूर्तांतून न्हावन न्हंयत रब्बून सूर्यदेवात्मक मंत्र जप कोरून सुर्यान उदय जाले नंतर अर्घ्य दिवन मागीर सुर्याला ताणें उलोवचें आशिल्लें खंय तशीच एर्दूस सूर्य महामंत्रा जप जाल्ले सूर्याल स्तोत्र करतरस त्या वेळार सूर्यो कर्णाल पळोवन तुका स्वप्नांत हांव दिशिल्ली बदलची म्हूण सांगली खंय ताणें आनी हांव येयलें तुगेले स्वप्नांत म्हूण कडेर कळ्ळें कर्णाक येवो इंद्रू शक्ती आयुध घेता तागेले लागो अर्जुना मारचें तसलें म्हूण सांगून लेखतरस कडेरी आतां जनमेचे एक संशय येता तो निमगीत वैशंपायना लेगीत पळय सूर्यान कर्णा स्वप्नांत एक देवगुह्यम त्वया ज्ञातुं न शक्यं पुरुषर्षभ एक देवरहस्य सांतू तुका आत्तां सांगूं साध्य ना तुका कळची वेळा कळटा म्हणलें पळय तें कसं देवरहस्य तें रहस्य कर्णाक सूर्यदेवान सांगना दिलें इतें रबलो तें कर्णकुंडल आनी कवच जन्मतः कर्णाल शरिरा वटू कशें येयलें तें पुरे म्हाका सांगतवय म्हूण म्हणटना कडेरी
तो सांगता रस कवच इत्या येईल म्हणून सांगता ऐक म्हण. एक पंता कुंती भोज म्हळ्यार कुंतीला आन म्हळ्यार री कुंतीक दत्तू घेतिलो राय तो तशें तिका कुंती म्हूण नांव येयली. ती वसुदेवाल भयण कुंती कळ्ळें. ती तागेले ते कुंती ल्हान कुंती भोज जाले आसतनाक भारी तेजस्वी जावन आशिल्लो एकलो ब्राह्मण. तो कोण म्हळ्यार दुर्वासा महर्शी. तो आयलो भारी लक्षणाचो. तागेले तो भारी चंदू म्हळ्यार अंगांगनी न्यूनत ना म्हळ्यार सम अंगांग जावन चंदसूच म्हण पळयतना दगदग दगदग उज्जूशी दिसतशील खंय तितले तेजस्वी. तो कुंती भोज महाराजाला म्हणाल खंय हांव तुगेलो रमणीन तूं ಸ್ವಲ್ಪ दीस रपचें म्हूण सांगून येयला म्हाका भिक्षांनी तुगेले अरमनेन तूं जावका. आनेक कसं म्हळ्यार तुका गोतस दुर्वास म्हळ्यार कसलें म्हण तूं जेव तुगेले अनुयायी जेव कोणेय मिगेल मना समाधान जेवची रिती चडलींची म्हूण जाल्यार मिगेल मना असमाधान जाल्ली म्हूण जाल्यार हांव शाप दिता गोतच न्हय. तशें हांव न्हू म्हाका खूश आशिल्लें तशें हांव राबचें. तूं अशी कसल्या करता तशी कसल्या करता म्हूण म्हाका कोणेय निंबूचें ना. मिगेल कुशी प्रकार हांव चलचें जायत वेळ म्हूण सांग म्हूण म्हणटना आमी हाजे पशी फुडें दुर्वासान दुर्योधनाला रमणे राबिल्लो पळयला ताका आतां जेवणां तयार करी म्हणचे ताणें जेवणां तयार करून म्हाका नाका म्हणचें तुजें तयार करी म्हणचें तें हाणी तेका हें हाणी जाल्यार तितले बाद दिवन खाता न्हय. दुर्योधनान ताका चंद करून ताका जाय जाल्यार तशी चोल न्हू पांडवांगेर हांगा वचून जेवण जाय म्हण न्ही पेटच आसपळ ती काण ऐकल्या तशी दुर्वास कशी म्हूण म्हळ्यार ताका जाय जाल्यार तशी चलतलो. तो तेंच हांगा सांगता मेगेली इच्छाशील म्हण की हांव आसचें अशी ते तशी ते म्हूण कोणेय म्हाका प्रश्न करूं ना. आनीक कसं म्हूण म्हळ्यार हांव ಸ್ವಲ್ಪ काल हांगा राबता वय जाल्यार हांगा राबचें म्हूण ना. म्हाका इच्छा आसल्यार हांव भायर वता. म्हाका इच्छा आशिल्ली तेन्ना हांव भितर येता जाल्यार म्हाका तूं आतां चमकलो केदन येता कोणेय निमगुचें ना. चमकलेल्यान भितर केदन येता म्हणूय निमगुचें ना. भायर केदन भायर वचचें आसा तुका म्हूण त्या बाई निमगुचें ना. आनीक कसं म्हूण म्हळ्यार मेगेल जेवणा विशयांत निद्दे विशयांत कसलेय अपराध जावचे नज खंयचे वेळार त्या वेळार हांव येवचें पुरो. म्हाका मात्र त्या वेळाक भिक्षा दिवका म्हळ्यार पळय कितले हें पळय आतां सांजे येयल्यार तेन्ना रांदप करून वाडका ताका. एकच दीस सुयांनी रांदप आनी करून तयार करून दवरया म्हूण म्हळ्यार राणी येयली नतल्यार तें रांदप कसो करचें न्हय. तसल पुरे बाद तागेले तशी. आनीक कसं म्हणटा हांव कितली वेळ न्हिदल्यार तूं आक्षेप करूं ना जाल्यार हांव उठाच्या वेळाक मेगेल स्नान आनी कापुरे तयार जावन आसता पळय. खंयचें एक निबंधन घालता म्हळ्यार कुंती भोजाक जायत म्हणूकय न्हय नाका म्हणूकय न्हय पळय दुर्वासान हांव तशें पळय तूं जायत म्हणटा जाल्यार मेगेल निबंधन वचत जाल्यार राबता म्हणला जाल्यार ना म्हाका तुगेलें निबंधन वचचें जायना. तूं वच म्हळ्यार तेंय शाप दिता तो जायत म्हळ्यार कितले कश्ट आसा पळय ताण कसो करचें रायान कळ्ळें. जाल्यार ओपनाशी राबू ना न्हय ओपलकय तो कळ्ळें. आसो दुर्वासाल तसल महर्शी येवन मिगेल अरमने राबचें म्हळ्यार एक व्हड विशय म्हूण सांगून तो राबलो. राब म्हणली ताणें कळ्ळें. कडेरी म्हळालकय जायत पळय म्हाका प्रथा म्हणलेली सांचिल्लेस भारी चांगी आनी ती बाई तशीची व्रत नियम निश्टे पुरे तिका चड आसा. ती तुमगेल सेवा तीच करता कळ्ळें. तुमगेल सेवा चंद करून करता आनी संपूर्ण गौरवय दिता कळ्ळें. तुमकां खंयचे विशयांतय तोंदरे जायनाशी तीची पळयता म्हूण म्हणटना जायत म्हणटकय तो मागीर प्रतेले सांगता की प्रते पळय एक ब्राह्मण आमगेल्या रमणे येयला. दुर्वास म्हूण तागेलें नांव तुका आयकून गोत्तशें पुरो भारी कोपिश्ट तागेले कसलेय विशय आमी प्रश्न करूं नज ताका जाय जाल्यार तशी आमी चलका खंयचे वेळा कसो सांगता तो तें करून दिवका. जायत वेळ पळय हांव ताणें येवन राबता म्हूण म्हणटना नाका म्हणूं जायना. हांव उपेग दिला तुका कशी आईल ब्राह्मणांक पुरे आदर सत्कार करून गोतस आनी तूं कोपना नाशी चंद रितीर तागेले सेवा करता म्हणून उडगास दवरनूची तुगेले विशया धैर्य आसूनच हांव दुर्वासा राब म्हूण म्हणला. आनी तुका भारी क्षमा गुणस म्हूण गोतस प्रथा म्हूण नांवाक समजावन पृथ्वी म्हणल्यार पृथ्वी बरीची पृथ्वी म्हळ्यार भूदेवी बरी तूं क्षमया धरित्री म्हणटा पळय तशी तूं क्षमा गुणाची. तशें हांव जाग्रतेन चलका तुवें त्या ब्राह्मणा म्हळ्यार दुर्वासाल विशयान तूं भारी जाग्रती जावका. खंयचे वेळा कसं निमगीत ताणें तें करून दिवका म्हणला. पुजा तयार कर म्हळ्यार पुजा तयार करका. जेवणां तयार कर म्हळ्यार जेवणां तयार करका. नाणां तयार कर म्हळ्यार तें करका. कडेरी पुरे करून तरी हांव कसलें करना म्हणूकय पुरो हांव आतां न्हिदता म्हणूकय पुरो जाल्लें कांय उरलोचें ना तुवें. तशी चलता जाल्यार हांव ओपून जाला तूं मान तशी चलका म्हूण म्हणटरस. आनी म्हणटकय ब्राह्मण म्हळ्यार
दुर्वासू अपार तेजस्वी ब्राह्मण कोपिष्ट वैरी जलरे ब्राह्मण म्हळ्यार तशीची कळवे बारी तेजस्वी आणि ब्राह्मणानं कोरचे तरी कालसंध्योपासनेनची हांगा पुराय जनाक लोकांतोल सर्व जनाक बरी जाता कळवे जाल्यार कसं गुतस्वे ब्राह्मणांक अपमान करूनच अपमान केल्ले म्हण जाल्यार वातापील तसल बलिश्ट राक्षसो तालजंग म्हळले होडो राक्षसो ब्राह्मणाले शापाक गुरी जेल्ल्यांचे न्हय तुका गोतच न्हू ते विशयी पळय सांगला न्हू तुका मग वातापी कशी गेल्लो म्हूण सांगून तशें हांव न्हू पळय तांगेले विशयाक कसले चुकी जेल्ल्यार आमगेलो नाश जाता तूं शुश्रूश कोरका व्हड जबाबदार ही सामान्य न्हय तुका सानपण्यार दुखून ब्राह्मणाल विशयी गोत्त आशिल्ली देखून तुका ही जबाबदारी हांव दितरच आनी कसं म्हळ्यार मिगेल अरमने कोण अतिथी येयल्यार तांगेले सत्कारा कार्य तुवें करचें तशें आसतना तुका सोड विंगड कोणाले धैर्य ना म्हाका दुर्वासाल सत्कार करच्याक सांगच्याक जैतन तूं करता न्हय चेरडा म्हूण म्हणटा कळवे जायत म्हूण म्हणटा ती पाप कळवे कडेन री निचाव न्हू कुंतीक व्हड एग्जाम शी जाल्लें न्हय दुर्वास कितले कोपिश्ट म्हणून सर्व जनां गोतस कुंतीकय गोतस ಸ್ವಲ್ಪ न्यून अतिरिक्त म्हळ्यार ಸ್ವಲ್ಪ चड उणी जाल्यार दुर्वासो शाप दिता रुद्रांश न्हू तो रुद्राल बरी कोपिश्ट म्हणटना तसले दुर्वासाल सेव करच्याक रायान कुंतीक नियोजन केलां जाल्यार ताकाय गोतस कुंतीक येता ताणें सांगलां कसलें म्हळ्यार थोडे चड उण जाल्यार मिगेल वंश निर्वंश करचे तितले कोप येता ताका म्हूण सांगून म्हूण ताणें सुप्रीत जाल्ली म्हूण जाल्यार तुका श्रेश्ठ वर प्राप्त जाता म्हूण त्या मागीर सांगलां तशें हांव न्हू कुंती देवीक मनान दिसलें की ಸ್ವಲ್ಪ कश्ट पावच्या पुरो हांव जाल्यार कश्ट पावल्यार तागेलो अनुग्रह मेळ्ळी म्हूण जाल्यार म्हाका सूख म्हळ्यार सूखच मागीर म्हूण सांगून त्या भावनेर सानी ती जायतना हांव चंद करून सेव करता तूं कसलें भिव नाका कळ्ळें हांव तुका पटी पटी वचन दिना कळ्ळें हांव म्हाका ब्राह्मणांक गेले सेव करचें न्ही म्हळ्यार बारी प्रीत म्हूण तुका गोतच न्हय कितले कोपिश्ट जावची कितले कश्ट जाल्यार सैसून घेवन हांव तांगेल सेव करता म्हणून ती सांगता कळ्ळें त्या वेळार तो सांगता ताण सुरवेक सांगला हांव सकाळीं येवच्या पुरो रात्री येवच्या पुरो अर्धरात्री भायर वचच्या पुरो म्हाका कसले प्रतिबंधक करूं नज म्हणलां ती सांगता कुंती जायतना केन्ना जाय जाल्यार येवो केन्ना जाय जाल्यार वचो हांव जागरण बसून रात्रीचे भायर चमकल्यार हांव निद्दनान अशें जागरण बसून तो केन्ना येता म्हणून प्रतीक्षा करून ताका कसो जेवका तें कोरून आनी दिता जैत हांव एक चूर तागेलें मना समाधान जायना अशें पळयता म्हूण सांगून सांगता कळ्ळें आनी एक सांगता की तूं भिवचें नाका ब्राह्मण म्हळ्यार तांणी ब्रह्मतेजस्वी तांकां शाप दिवची तितली ताकद तस म्हूण म्हळेलें म्हाका गोतस कसले ना हुस्को करूं नाका त्या दुर्वासाक मेगेल सेवेन हांव ताका तृप्त करयसिता कळ्ळें तूं कसलें भिव नाका म्हूण सांगून सांगतना राया भारी संतोश केल की दुवेक म्हणाल की जाय चेरडा तूं एक म्हाका वांच्या इल्याजी मेगेल मना भंय पुरे दूर जाल्ले तशीची दुर्वासाल चंद कोन सेव करी आनी तूं भिवची नाका कोपिश्ट म्हूण भिवन कोरका म्हणना कळ्ळें विनाकारण कोप येना ताका तागेले विशयान तूं आळसाई प्रमत्त जायना अशी तूं जागृतीर आसलें जाल्यार तेदन ताका कोप येना ताका कोप येवचें केन्ना म्हळ्यार तागेले सेव करतले जेन्ना प्रमत्त जाल्यार कळ्ळें अप्रमत्त म्हळ्यार जागृतीर आसल्यार ताका कसले कोप येना म्हणून सांगता कळ्ळें तेदना दुर्वासाले सांगता की ही मिगेल दुव कुंती तुमगेले सेवे खातीर तुमगे लागीं सोडता बारी सानी म्हूण लेखची नाका तुमी ती सानी जाल्यार बारी चुरकू कळ्ळें तिका बारी मोगांवान हांव पोशिला कसले सान चूकेनी ती गेली निमती जायना म्हूण हांव सांगना जाल्यार चेरडो म्हूण लेखून तिणें केलेली चुकी मना व्हरूनच जावं कळ्ळें आनी म्हणटकय कसं न्ही म्हूण म्हळ्यार ब्राह्मण सामान्य जेवण म्हळ्यार तपस्वी जन सामान्य जेवण मानतारेले चिरडुवाले तपस्वील विशयांत कसले कोप करनाची म्हूण मालगड सांगतलीची तशी पक्कनी तिणें सान पुट्ट तो कसले चुकी केल्यार
तू कप्पूनच मान्य एका पक्कनी चुकून कसले होड चुकी जेल्ला रे ती क्षम कोरका तुवे म्हूण म्हणटना दुर्वासू तत आसतो म्हणटा काय कडे री एक रमने दुर्वासा सोंड दिता काय कळवा आनी ताका यज्ञशाला तांतू भितर पुरे करून दिता हांगा ही कुंती एक चूर आळसाय करनाशी ते ऋषीले दुर्वासाले सेव करता पाप सगळो दीस तेकडे हेकडे तागेल सुत्तू मुत्तू वसून खंय तर म्हळ्यार तागेल तोंड पळयतनाची तागेल तोंडाक तागेल मनांत कसो आसा म्हूण कळची तितली म्हणटा बुदन जाल्ली की आनी साक्षात देवाकच उपचार करता की म्हणले कोका तितली चंद करून दुर्वासाक पळयत आशिल्ले दुर्वासाक भारी संतोश जाले कळव्या एक चूर दुर्वासान राबिल्ली तितली काळ थंय तिगेले स्ವಂತ सुख म्हळ्यार तिका न्हीद येयला रे न्हिदना पाप बूक जेल्लो रे दुर्वासा खंय जेवणा बसतना दुर्वासान आपयले रे म्हण भंय गडबिडी कसं की एक खाल्लें तिगेल काम नित्य आनीक तिगेले गडबिडीर केल्ले तशी पुरे पाप कितली कठीण रितीर तिणें काम केल्लें म्हूण ना खंय कळ्ळें तशी जेल्ला रे तितली शीघ्र कोपिश्ट दुर्वासाक बारी चंद करून सेव करून संतोष पावलो खंय तागेले व्रत अनुष्ठान पुरे जाल्ले तशी कुंतीनय तागेले सेव बारी चंद रितीर केल्ले एक दीस पळय कशी म्हळ्यार एकक पंत सकाळी येता पुराय पुजे तयार करून दबरी म्हणून कुंतीला सांगून भायर वतलीच खंय कुंतीन हांगा सकाळी उठान पुरे तयार करून दवरले रे तो ते दुसरे येनाशी सांजे वेळा जवरात्री अरमने येताल खंय सकाळी पुराय तागेल खातीर तयार केलेले व्यर्थ जात आशिल्लें न्हय ताका वापस तेंचे ऊन करून निवाडोसवे ना न्हय प्रेशन न्हय तांकां आनी तपस्वी जन न्हय आमगेले म्हण के गट्टी गिट्टी जेवण न्ही तांकां जाय जाल्यार लेकोरका न्हय तीन पाप उपास करच की एक चूर तोंडारी बेजारू आयासू कसली दाखोवन घेना आस्तर आसतशील की केन्ना येवो ताका जाय आशिल्लें तागेलें अनुश्ठानाक जाय आशिल्लें कुडले कुडले तयार करून मागीर रुची रांदप करून जेवणा वाडतशील की तांणी जेवण करून उठा भितर तांकां विश्रांत घेवका न्हय तांगेलें अंतूळ सम करचें दवरून सगळें काम सकाळ तांगेलें पुजे तयार करून जेवन सगळें काम करच तें एक व्हड तपसूशी तिणें केल्लें कळ्ळें पळय तिका मस्त भागली ती तो केदना येता केदना वता म्हूण ना न्हय तिका सम न्हीद ना आहार ना कसलें ना भागून गेली जाल्यार तागेले विशयांत एक चूर चुकूनच म्हळ्यार श्रद्धा तिका चड 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 जाल्ले एक न्हय एक दीस तुकून एक दीस तुकून एक दीस म्हळ्यार दीस दुकून दीस तागेले सेव चंद करून करता आशिल्ले शिवाय अयो हें कसल बाद म्हूण एक दीसूय ती लेक्क न्ही कळ्ळें कुंती भोजान तिगेले वयरचे प्रितीन मिगेल चरडान कसले चुके लक्षम कोरका म्हणला दुर्वासानी जायत म्हणला जाल्यार स्वभावतः तो कोपिश्टू न्हय घडी कुंतीन केल्लेल्या विशयांत कसं तिणें सेव केला तांत एक चुकी सोदून बिश्टायत आशिल्ली खंय केलो पंत कठीण उतर ऐकत आशिल्ली खंय तिका आज वरान कोणें तसल कठीण उतर ऐकनी राजकुमार न्हय मर्याद दिवचें जाल्यार एक दीस कोप्प न्ही खंय कसं उलयलें रे ताका विंगड उलयनी जाल्यार तिणें एका आलोचन करची की तांणी कोप्प जाल्यार हांव कसं की चुकी करूं नका ती चुकी कसली म्हूण समज मना व्हरून आनीक दीस ती चुकी जायना अशी आनीक पण ती चुकी जायना अशी पळयत आशिल्ली खंय कळ्ळें तशी चंद करून ताका पळयला केलो पंत अर्धरात्रीन तूं येवचें की न्ही कुंतीला सांगचें म्हाका एक लायक रांदप करून वाडी म्हूण आस्तच पुराय रांदप करून जेल्ला जेवणा यो म्हूण सांगून केलो पंत तीण तितली रात्री उठान तांकां जाय आशिल्लें पुरे तयार करून जाल्यार म्हाका जेवण नाका म्हूण सांगून वतलीच की तेन्नाय ती कोपा नाशिल्ली हां जायत म्हूण दुर्वासान पळोवचें की इगेले तोंडार कसले कोप आसवे कसले बेजार आसवे कसले आयास आसवे कसले ना तितले परिचर्य ती करता खंयची शिश्वी गुरूंक करना तशी सेव ती करता आशिल्ली कळ्ळें तशी दुर्वासा भारी संतोश जाल्ले आनी तिका बरें जेवची तशी कसले वर दिवका म्हणून दुर्वासान मनांत लेखली खंय हांगा कुंती भोजाल मनांत मस्त भंय ही खंयचे वेळा चुकता खंयचे वेळा ह्यो शाप दिता म्हणटात सकाळ सांजे रायान दुवेला येवचें की आनी निमगूच खंय ताका कोपस की तूं काम करचे विशयांत कसलें असमाधानच की ना आना
संतोष आरस्तो म्हूण तेदना कुंती बोजा बारी संतोष जेवचकी 1 वर्ष जाल्ले मागीर कुंती बेजार दाखयन की 1 वर्स तू कुंतीक सम न्हीद ना तान ना भूक ना कशें जाल्ले जाल्यार एक चूर बेजार दाखयनी तेणी तितली श्रद्धेरी तागेले सेव केला एक दोश ताका दुर्वासाक कुंतील विशान सोदून काडू जायनी एक पंत दुर्वासो कुंतीक आपूण सांगता की तुगेल विशय म्हाका भारी संतोष जाला तुगेल सेवेन प्रितोस्मी परमं भद्रे परिचारेण ते शुभे तुगेल परिचर्ये निमती भारी संप्रीत जाला तुका कसलच कडेन वर जाय ते निमकी म्हूण सांगता की कळ्ळें तशी तू कसले वर जाय जाल्यार हांव दिता कोणाकय दिना नातील तसले परम दुर्लभ जावन आशिल्ले वर दिता कडेन रे ती सांगता की कुंती हांव म्हाका तुमी वर दिता म्हणली पळय ह्या विशयान तो म्हाका संतोश आसा तुमी गोतना नातील विशय कसले ना तुमी मिगेल परिचर्येन म्हळ्यार हांव मिगेल सेवेन तुमी परमसंप्रीत जाल्ले न्ही म्हळ्यार ताजे पयशी व्हड वर म्हाका कसले आसवे ना न्हय अन्य कसं म्हळ्यार तुमकां संतोष जाल्ली म्हणले खातीर अन्नाकय मिगेल वयर भारी संतोष जाला म्हाका हेंची विशयांत हांव धन्य वपास म्हाका कसले वर नाका म्हण कडेरी तो सांगता काय दुर्वासो यदिनेच्छसि भद्रे त्वं वरं मत्तः शुचिस्मिते पळय तुका मिगेल निमती कसले वर नाका जाल्यार नाका हांव एक तुका महामंत्र उपदेश करता कळ्ळें तूं ते मंत्र तूं पुनश्चरण केल्ले म्हूण जाल्यार कळ्ळें ते देवलोकाचे खंयची देवते तूं आपयल तेन्ना येता आनी खंयची देवा तूं आपयता त्या तो येता मात्र न्ही तुगे लागीं येवची इच्छा सुजवो इच्छा ना जावो ताणी येवू का तुगेलो अधीनशी तो जाता खंयच्यो देव जाता म्हूण ती कसले गोतना ते मंत्र जायवे नाकवे म्हण जाल्यार दुर्वासान ते मंत्र दिता म्हणटना नाका म्हाका नाका म्हूण सांगूक भंय खंयी म्हाका मंत्र न्ही नाका म्हूण म्हणल्यार ताका कोप येवन शाप दिता की पूर जावन संतोष जाला म्हणटना हांव आतां एक मंत्र नाका म्हूण ताका कोपोवचें कसल्याक म्हूण सांगून ती जायता म्हणटकय नांव न्हू शुचिरभूत जावन हांगा बैस म्हूण म्हणटाकय तशी येता ती मागीर ते अथर्वशिरसाचे एक मंत्रसमुच्चयाची कुंतीक उपदेश करताच काय मागीर दुर्वासा महर्षी कुंती बोजाक आपोवन सांगता काय तुगेलो अरमनेंत हांवें 1 वर्सा पयशी चड राबलो भारी चंदायेर तुगेले दुयेन म्हाका सेव करून पळयले संतुश्ट जाला हांव कळ्ळें तशें जावन आनी हांव वता हांगा दुखून तुका बरें जेवो म्हूण सांगून तो चमकलो राया बरें आश्चर्य 1 वर्सां तूं एक पंत पुणी कोप्पनी कसलें ना कोपला तो कुंती कोप्पनी न्हय तशें जावन 2 हात ओट मेळ्ळे मान न्हय शेप्पाळे जेवचे तशी एक हातान वाऱ्या बिसवल्या कसले गलाट आसवे ना न्हय तशी कुंती कसले कोप्प नाशिल्लो तो कसले कोप्प ती आस्तर आसत आशिल्ली न्हय तशी ताका राया कुंती बोजा बारी आश्चर्य काय मेगेल धुव तसल दुर्वासाकय संतुश्ट केला न्हय तिणें म्हूण ताका बारी संतोश काय कडेरी हांगा दुर्वासो मंत्रोपदेश करून चमकलीत न्हय कुंतीक त्या मंत्राचे एक विशय कसले म्हूण सांगून ती एक आश्चर्य कसं की कुतूहल सानी पळय तरणी प्रयेची म्हणटा पळय एक समज 16 वर्सां जयंतिका म्हळ्यार 16 वर्सां जयंतिका 12-13 वर्सां चलया तांकीक कितले जबाबदारीर काम करची बाल्य सहज कुतूहल एक आसता न्हय ताचे खातीर ती हे मंत्र कसले म्हाका उपदेश केला हाणें ताजे मंत्राचे बल कसले ते एक परीक्षा कोरका म्हूण सांगून ती गेले मनांत खंयची देवतय आपयले कुडले येता म्हणला न्हय हांव हे एक परीक्षा करूं का म्हूण सांगून ती लागता कळ्ळें त्या वेळाक ती कसं करता खंयची देवा आपयता हेवय पायच्या दिसाक आमी पळया आजी सांगील सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृती हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।